नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठ 18 आठवडी बाजार या पाठात आठवड्याच्या बाजाराचे वर्णन केले आहे। त्याविषयी या व्हिडिओ मार्फत आपण जाणून घेऊया। आठवडी बाजार म्हणजे काय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल। आठवड्याच्या कोणत्याही एका दिवशी गावात मोठा बाजार भरतो, त्यालाच आठवडी बाजार म्हणतात। विविध ठिकाणातील विक्रेते आपला माल विकण्यासाठी या दिवशी बाजारात येतात। त्यामुळे या आठवडी बाजाराला खूप गर्दी होते। आता आपण या पाठाचे वाचन करूया। ऐका, म्हणा। हा आमचा गाव। ही आमच्या गावची टेकडी। टेकडीच्या बाजूला ओढा आहे। टेकडीच्या पायथ्याशी छोटेसे मैदान आहे। तेथे आठवडी बाजार भरतो। भाज्या विकणारे ओळीत बसतात। सई आई बरोबर बाजारात गेली। कांदे, बटाटे, टमाटे, पालक घेतला। दोघी बाजारात फिरल्या। फुले घेतली, फुगे घेतले, पेढे घेतले। दोघी घरी परत निघाल्या। पाठातील प्रत्येक ओळींचा आता आपण अर्थ समजून घेऊया। बघा, आठवडी म्हणजेच काय तर वीकली आणि बाजार म्हणजे मार्केट। हा आमचा गाव। ही आमच्या गावची टेकडी। गाव म्हणजेच काय तर खेडे, ग्राम। त्यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, विलेज। टेकडी, हिल। चित्राचे नीट निरीक्षण केल्यावर तुम्हाला लगेच लक्षात येईल, गावात एक टेकडी सुद्धा आहे। टेकडीच्या बाजूला ओढा आहे। ओढा म्हणजेच स्ट्रीम। हा नदीपेक्षा लहान असतो। शहरातील किंवा गावातील सर्व ओढे नदीजवळ जातात, म्हणूनच नदीचा आकार हा मोठा होतो। तर गावातील टेकडीच्या बाजूला काय आहे असे विचारले तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे, टेकडीच्या बाजूला ओढा आहे। आता आपण पुढची ओळ वाचूया। टेकडीच्या पायथ्याशी छोटेसे मैदान आहे। पायथा म्हणजेच काय तर स्टार्टिंग पॉइंट ऑफ द हिल। म्हणजेच टेकडीच्या, बघा तुम्हाला चित्रात दिसेल, पायाजवळचा किंवा जमिनी लगतचा जो भाग असतो त्याला आपण काय म्हणतो, पायथा। आणि टेकडीच्या वरचा म्हणजेच हा जो भाग आहे त्याला काय म्हणतो आपण, माथा। पायथा आणि माथा हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत, लक्षात ठेवायचा। पुढचाच बघा शब्द आहे छोटेसे। छोटेसे म्हणजेच काय, लहान, स्मॉल। मैदान म्हणजेच पटांगण, ग्राउंड। लक्षात राहील ना। टेकडीच्या पायथ्याशी काय आहे तर एक छोटेसे मैदान आहे। तिथे आठवडी बाजार भरतो। भाज्या विकणारे ओळीत बसतात। भाज्या म्हणजेच व्हेजिटेबल्स, विकणे, टू सेल। ओळ
क्यू. तिथे म्हणजेच गावच्या टेकडीच्या पायथ्याशी जे मैदान आहे ना, तिथे आठवडी बाजार भरवला जातो आणि या ठिकाणी भरपूर भाज्या विकणारे येतात. त्यांना बसायला जागा मिळावी आणि खरेदी करणाऱ्यांना सुद्धा भाज्या व्यवस्थित दिसाव्यात यासाठी भाजी विक्रेते छान एका ओळीत बसतात. सई आई बरोबर बाजारात गेली. कांदे, बटाटे, टमाटे, पालक घेतला. पण शब्दार्थ वाचूया. कांदे म्हणजेच काय? ओनियन्स. बटाटे पोटॅटोज. टमाटे टोमॅटोज. पालक स्पिनच. सई नावाची जी मुलगी आहे ना, ती आई बरोबर बाजारात गेली. त्या दोघींनी बाजारात कोणकोणत्या भाज्या घेतल्या असे विचारले तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सांगा बरं. अगदी बरोबर. त्यांनी सई आणि आईने कांदे, बटाटे, टमाटे, पालक ह्या भाज्या घेतल्या. दोघी बाजारात फिरल्या. दोघीच म्हणजे बोथ. फिरणे टू वंडर. आता दोघी म्हणजे कोण? तर सई आणि तिची आई. आपणही त्या दोघींसारखेच बाजारात फिरतो आणि वस्तू बघतो. जी वस्तू आपल्याला आवडेल आणि तिची किंमत जर कमी असेल तरच आपण विकत घेतो ना. फुले घेतली, फुगे घेतले, पेढे घेतले. दोघी घरी परत निघाल्या. फुले फ्लावर, फुगे बलून्स, पेढे काइंड ऑफ स्वीट्स. परत रिटर्न. सई आणि तिच्या आईने भाज्या तर घेतल्याच, त्याबरोबर बाजारातून छान छान फुले, फुगे व पेढे सुद्धा घेतले. त्यानंतर दोघी आपल्या घरी परत निघाल्या. या पाठाचे तुम्ही सुद्धा वाचन करायचे आहे. पाठाचे सतत वाचन केले तर तुम्हाला हा पाठ व्यवस्थित समजेल आणि तुम्ही प्रश्नांची उत्तरे न चुकता लिहू शकाल. करणार ना मग? धन्यवाद.